पुढचे 4 तास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर कोल्हापूर आणि साताऱ्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। घाटमाथ्यावर सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले। सागर, पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, कशी सध्याची परिस्थिती? नक्की आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल, त्याचबरोबर घाटमाथा परिसरामध्ये रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर झाडांच्या खाली थांबू नये। जोरदार वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर मोठी खबरदारी नागरिकांनी घेणं आवश्यक आहे, कारण की घाटमाथा असेल किंवा शहरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सकाळपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते। अनेक रस्त्यांवरती पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास पुणेकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। वैष्णवी, अर्थातच काही तास हे महत्त्वाचे आहेत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी। धन्यवाद सागर, सविस्तर अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।